मोदी आजवरचे सर्वाधिक कमकुवत पंतप्रधान, उद्धव ठाकरेंचा घणाघात. मराठ्यांना विशेष मागास दर्जा देण्यास विरोध, मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू. मराठे मागास नाहीत, ॲडव्होकेट संचेती यांनी नोंदवला विरोध. फडणवीस आणि शिंदेंमध्ये पुन्हा वाद. ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद. अधिकारी नेमण्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी. मुंबईचे मुसलमान भडकले. डुकराचं मांस खायला घातल्यानं मुसलमानांचा संताप. ऑनलाईन चिकन मागवलं, मिळालं डुकराचं मांस. औरंगजेबाच्या घोषणांपेक्षा हिंदुत्वाचा आवाज वाढला पाहिजे. हिंदुत्वाचा आवाज वाढला तर सर्व विरून जाईल. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भूमिका. नागपुरात विकास आला. घरात नागपुरातील अशोक चौकातील उड्डाण पुलाचं वळण गेलं घराच्या बाल्कनीतून. घर अनधिकृत असल्यानं प्रकरण वाढलं. मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका. 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान तब्बल 60 वेळा लोकल रद्द. सतत लोकल सेवा रद्द होत असल्यानं प्रवासी हैराण. खराब वातावरणामुळे मोदींचा मिझोराम दौरा रखडला. मिझोरामसाठी 9,000 कोटींच्या विकास कामांचं पंतप्रधान मोदींनी केलं ऑनलाईन लोकार्पण. हिंसाचाराच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये. पंतप्रधान मोदी त्यांच्या हस्ते विकास कामांचं होणार लोकार्पण. प्रभादेवीचा वादग्रस्त पूल वाहतुकीसाठी बंद. शिवडी नावाशिवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय. प्रभादेवी पुलाच्या बंद होण्यानं मध्य मुंबईच्या वाहतुकीमध्ये बदल. भविष्याच्या सोयीसाठी पूल पाडणं गरजेचं, सरकारची भूमिका. ॲलोपॅथीचे डॉक्टर चिडले. 18 सप्टेंबर पासून राज्यव्यापी संपावर जाणार. हाकिमाला ॲलोपॅथीची उपचार पद्धती वापरू देण्याचा निषेध. मातोश्रीवर आज आमदार खासदारांची बैठक. भविष्यामध्ये कुणासोबत जायचं याचं उद्धव ठाकरे करणार मंथन. मोदींच्या आईचा व्हिडिओ बनवणं हे काँग्रेसचं नीच राजकारण. चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार. दिशाकडून धार्मिक गुरूची बदनामी. समर्थक चिडले. दिशा पटानीच्या अडचणी सुद्धा वाढल्या.